हॅलो नमस्कार. कशा आहात ताईंनो? माझ्या या आधीच्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं आणि नवीन ताईंनी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आणि आता मी 6 वाजलेले आहेत, तर सुमीचा डब्बा करत आहे. डब्याला मी शेवग्याच्या शेंगाची भाजी करत आहे. तर आता शेवग्याची भाजी करते. तर ताईंनो, आता मी शेवग्याच्या शेंगाची भाजी करत आहे. तर हे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि ते टमाटर, सांबार आणि कांदे घेतलेले आहे. तर मी आता शेवग्याच्या शेंगा अशा साल काढून घेत आहे. माझ्या आईचे आई बाबा म्हणजे माझे आजी आणि आजोबा हे एका खेडेगावात राहायचे. तर ते शेतामध्ये राहायचे. तर शेतामध्ये त्यांचं घर होतं. तर त्या घरामध्ये घराच्या मागे त्यांची शेती होती. तर त्या शेतीमध्ये ते टमाटर, सांबार, मिरची, वांगी असे लावायचे. तर ते शेणखत टाकून त्याचं ते झाडं लावायचे. तर त्या शेणखताचे ऑर्गॅनिक असल्यामुळे इतकी टेस्ट छान वाटायची त्या भाज्यांची. टमाटर, मिरची, सांबार इतके टेस्टी भाजी व्हायची. आणि ते सगळे मडक्यामध्ये मातीचे मडके होते, त्याच्यामध्ये स्वयंपाक करायचे आणि ते सगळे टेस्टी लागायचं जेवण. आता आपण कितीही स्टीलच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करतो आणि काही ऑर्गॅनिक शेतीमधले काही आपल्याला पीक मिळत नाही. त्याच्यामुळे कसं एवढं टेस्टी जेवण होत नाही. त्या भाज्या 1 किलो तेल ते 1 महिना वापरायचे. थोडं जास्त तेल, तिखट, मीठ वगैरे असं काही टाकायचे नाही. तरी पण त्यांच्या भाज्या इतक्या टेस्टी वाटायच्या आणि कोणतंही जेवण एवढं टेस्टी वाटायचं. आणि माझे आजी आणि आजोबा 100 वर्षाच्या वरती त्यांचं आयुष्य होतं. एवढे आयुष्य ते जगले. तर त्यांच्या जेवणामध्ये काही केमिकल खत नव्हतं आणि शेणखतावरची त्यांच्या भाज्या वगैरे असायच्या. तांदूळ, धान पिकवायचे ते, तर तांदूळ हे पण अशी भात वगैरे खूप छान टेस्टी लागायचा. आता हल्ली इकडे सगळे केमिकलच्या खतावरच्या भाज्या वगैरे असतात. तर त्याच्यामुळे एवढी टेस्ट वगैरे लागत. तर आता अशा पूर्ण शेंगा छिलून घेतल्या, त्याची साल काढून घेतली आणि आता इथे कांदे चिरून घेते. तर आधीच्या लोकांचं जेवण हे आपल्या ऑर्गॅनिक खतांचं राहायचं, त्यामुळे ते लोक खूप वर्ष जगायचे. 100 वर्षाच्या वरती त्यांचं आयुष्य असायचं. पण आता आपण सगळं हे केमिकलचं जेवण जेवतो, त्याच्यामुळे आपलं आयुष्य पण कमी आहे, बिमाऱ्या पण जास्त आहे आपल्याला. ते कधी माझे आजी आजोबा कधी जास्त बिमार वगैरे पडत नव्हते, कधी जास्त दवाखान्यात वगैरे जात नव्हते. कारण त्यांचं खानपान एक व्यवस्थित होतं आणि शेतामध्ये जाऊन त्यांचा व्यायाम वगैरे होत होता. दिवसभर कामं करायचे, सकाळी शेतात गेले जेवण वगैरे करून. तर त्यांचं आहार हा लिमिटमध्ये होता. सायंकाळी घरी आल्यावरच जेवण करायचं ते, म्हणजे 2 टाईमचं त्यांचं जेवण असायचं. आणि मध्ये काही डबा वगैरे घेऊन गेले तर मध्ये पण एकदा त्यांचं जेवण होत होतं. पण जास्त म्हणजे 2च टाईम त्यांचं जेवण होत होतं. सकाळी एकदा शेतावर जायच्या आधी आणि सायंकाळी शेतावरून आल्यावर एकदा. तर असं लिमिटमध्ये त्यांचं जेवण होतं, त्यांचं खानपान होतं. आणि जास्त ते तळलेल्या वस्तू वगैरे खात नव्हते. जसं सण वगैरे असला तरच ते काही सणाचं बनवत होते. जसे सण यायचे त्या सणानुसार त्यांच्या रेसिपी पण असायच्या. त्याच्यामुळे जास्त तेलकट पण खाण्यात येत नव्हतं त्यांच्या. आणि म्हणून त्यांचं आरोग्य पण चांगलं राहायचं आणि त्यांचं आयुष्य पण जास्त असायचं. पण आता आपण काय करतो, खाण्याला टेस्टी बनवतो आणि त्याच्यात मसाले हे वगैरे टाकून टेस्टी बनवतो, पण त्याच्यात काही असं विटॅमिन्स नसते. तर आधीचं हे जेवण इतकं टेस्टी लागायचं. थोडं मसाल्यामध्ये पण मसाला पण तेवढे टाकत नव्हते, पण खूप छान टेस्टी लागत होतं.
ह्या कढईमध्ये. तर तेल घेतलं. आता टाकते याच्यामध्ये थोडं मोहरी, थोडं जिरं, जिरं मोहरी तडतडली. आता याच्यामध्ये टाकते कांदे. त्याच्यामध्ये थोडं आलू किसून घेते. थोडं लसूण आणि जिरं आणि अद्रक टाकलं. आता टाकते थोडं धने जिऱ्याची पूड, थोडा गरम मसाला, घरी बनवलेला मसाला, टाकते तिखट, टाकते टमाटर. त्याच्यातच थोडी कोथिंबीर टाकून घेते. नंतर शेवटी नंतर पुन्हा भाजी. आता शेंगा शिजायला थोडं पाणी टाकून घेते. तर अशा प्रकारे आपली रस्सा भाजी शेवग्याच्या शेंगाची तयार झाली आहे. आता याच्यात थोडा सांबार टाकून घेते. तर ताईंनो, आता मी हे सगळं बेडशीट, सोफा कव्हर आणि हे सगळे कार्पेट वगैरे सगळं चेंज करून घेणार आहे. तर हे बघा ताईंनो, मी आता पूर्ण बेडशीट वगैरे सगळी चेंज करून घेणार आहे. 8-15 दिवसातून मी चेंज करत असते.
असं दिवाणवरची बेडशीट अशी बदलवून घेतली आणि सोफ्याचे कवर असे बदलवून घेतले, कार्पेट, तर हे बघा बेडरूमची पण बेडशीट चेंज केली आणि अशा प्रकारे बेडशीट अशी चेंज केली आणि बाकी हे कपडे असे धुवायचे आहे. तर ताईंनो हा जो परात आहे ना, हा पितळेचा परात आहे. हा माझ्या सासूबाईंच्या हातचा परात आहे, पण हा पाय इतका खराब झाला. त्या दिवशी भद्रावतीच्या घरून मी त्या दिवशी भद्रावतीच्या घराची साफसफाई केली तर तिथून मी हा आणला. आता याला छान पितांबरीने घासून घेते आणि चक्क करते. आणि हा सुमेधनी पाईप आणला पोर्च धुवायला. 8-15 दिवसापासून ना माझा तो पाईप खराब झाला होता, फुटलेला होता, तिथून पाणी जात होतं. तर सुमेधनी 8-15 दिवस मी असंच बादलीनंच पाणी घेऊन पोर्च धुवायची. आता हा सुमेधनी पाईप आणला, इतकं छान आहे आणि मला आता पोर्च धुवायला इतकं सोपं झालं आणि त्रास पण होत नाही. तर ताईंनो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.